प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ध्या शुभवार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला. असे प्रभू शिशावदला, गाऊलिया नवगीताला. धरणी माते स्तवत्याला, गौरव गा प्रभू नामाला. शुभ वार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला. असे प्रभू शिशावदला. हे गाणं आज का गायचं बरं? आज 25 एप्रिल संत मार्क शुभवर्तमानकार ह्याच्या सणाचा दिवस. संत मार्क विषयी फारशी माहिती आपल्याला नव्या करारामध्ये मिळत नाही, परंतु एकूण 4 गोष्टी ख्रिस्त सभेने परंपरेनुसार आत्तापर्यंत गृहीत धरलेल्या आहेत. त्यातील काही गोष्टींची माहिती आपल्याला प्रेषितांची कृत्ये आणि पौलांची पत्रे ह्यामध्ये वाचायला मिळते. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील अध्याय 13 नुसार संत मार्क हा जेरुसलेमचा रहिवासी होता आणि ज्या वेळेला प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत घरोघरी भाकर मोडण्यासाठी आणि देवाच्या वचनांची घोषणा करण्यासाठी प्रेषित आणि लोक एकत्र जमायचे, तेव्हा संत मार्क ह्याच्या घरी सुद्धा अशा प्रकारचे लोक एकत्र जमत असत. आणि म्हणूनच संत मार्क आणि बर्नबा ह्या दोघांना कालांतराने प्रेषित कार्यावरती पाठवण्यात आलं. शौला बरोबर दोघांना एकत्र पाठवण्यात आलं. दोघांचा प्रवास सुरू झाला. ह्या ठिकाणी मार्क विषयी दुसरी महत्वाची माहिती आपल्याला मिळते की संत मार्क हा संत पॉलचा शिष्य होता. दोघे बर्नबासह एकत्र परमेश्वराच्या सुवार्तेची प्रसार करत होते. परंतु प्रवासामध्ये असतानाच मार्कला आपल्या आईची आठवण येऊ लागली आणि म्हणूनच त्याने पौलाकडे क्षमा मागून बर्नबाला सांगून घरचा रस्ता धरला. कालांतराने जेव्हा पुन्हा एकदा मार्कला पौलाबरोबर यायचं होतं, त्यावेळेला पौलाने आक्षेप घेतला की जो अर्ध्या वाटेवरती निघून गेला होता त्याला मला आता सोबत घ्यायचं नाही आहे. परंतु कालांतराने आपल्याला कळतं की पौलाच्या पत्रामध्येच माझा मुलगा मार्क तुम्हाला सलाम सांगतो अशा प्रकारचं वाक्य आलेलं आहे. म्हणजे शेवटी वृद्धापकाळामध्ये संत मार्क आणि संत पॉल ह्यांचा समेट झाला असावा आणि दोघे पुन्हा एकदा एकत्र आले असावेत. तिसरा महत्वाचा मुद्दा की संत मार्क हा संत पीटरचा शिष्य होता. संत पीटरने प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये जी प्रवचनं दिली आणि कालांतराने रोम ह्या ठिकाणी जी प्रवचनं दिली, ती प्रवचनं लिहून काढण्याचं काम संत मार्कने केलं. म्हणून संत मार्क हा संत पीटरचा दुभाषी होता असं देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि चौथी गोष्ट संत मार्क विषयी की 4 शुभवर्तमानांपैकी पहिलं शुभवर्तमान लिहिण्याचं काम संत मार्कने केलेलं आहे. इसवी सन 56 ते 70 ह्यांच्या दरम्यान त्याने हे लेखन केलेलं आहे. ह्याच्या लेखनावरती संत पीटरच्या प्रवचनाची छाप अतिशय स्पष्टपणे जाणवते. सर्वात छोटं शुभवर्तमान, येशूच्या जन्माविषयी फारसं काही न सांगणारं शुभवर्तमान, येशूच्या जीवनातील संघर्षाचे प्रसंग सादर करून येशू हा देवाचा पुत्र आहे हे सत्य साकार करणारं शुभवर्तमान. अशा ह्या शुभवर्तमानकाराचा आज ख्रिस्त सभा सण साजरा करत असताना आपण देखील स्वतःला 4 महत्वाचे प्रश्न विचारूया की अधूनमधून संत मार्क सारखं आपल्याला
परमेश्वराची सुवार्ता पसरविण्याऐवजी आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची गरज वाटते का? दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की ज्यांचे आपण शिष्य बनलेलो आहोत त्यांच्याशी आपण कितपत एकनिष्ठ राहिलेलो आहोत? तिसरा प्रश्न आपण विचारायचा आहे की आत्तापर्यंत आपण एवढं ख्रिस्ताविषयी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, आपल्याला कधी एखादं शुभवर्तमानासारखं लिखाण करावंसं वाटतं का? आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न की संत मार्क हा शुभवर्तमान लिहिणारा पहिला माणूस येशूविषयी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लिखाणामध्ये, चिंतनामध्ये, जीवनामध्ये समाविष्ट करावेसे वाटतील? त्या संत मार्कप्रमाणे प्रभूची सुवार्ता पसरविण्यास आपल्याला कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.